तुम्ही घरकुल योजनेच्या यादीसाठी सरकारी ऑफिसमध्ये चक्रा मारून थकलाय का? आणि यात तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातोय का? थांबा, आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त 2 मिनिटात तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर प्रधानमंत्री घरकुल आवास नवीन यादी कशी बघू शकता आणि यात तुमचं नाव आहे का नाही खात्रीशीरपणे कसं तपासू शकता. चला तुमचा वेळ वाचूया. मित्रांनो, आपल्याला अनेकदा हेच कळत नाही की घरकुल योजनेसाठी आपलं नाव आलंय की नाही हे माहिती काढण्यासाठी आपण ग्रामपंचायत किंवा तालुक्याच्या ऑफिसमध्ये जातो, पण आता खरी गरज नाही. सरकारने ही सर्व माहिती आता ऑनलाईन आणली आहे. तर आज आपण ज्या योजनेबद्दल बोलतोय ती आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना. ग्रामीण महाराष्ट्रात आपण तिला सोप्या भाषेत घरकुल योजना म्हणून ओळखतो. याच योजनेची लाभार्थी यादी तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवर बघू शकता. जी मी पद्धत सांगणार आहे ती 100% खरी आणि सरकारी वेबसाईटवरची आहे, त्यामुळे काळजीची काहीच कारण नाही. पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम उघडा आणि सर्च बारमध्ये RH रिपोर्टिंग असं टाईप करून सर्च करा. जी पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावर क्लिक करा. हीच ती अधिकृत सरकारी वेबसाईट आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला. वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील, गोंधळून जाऊ नका. तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट यात जायचं आहे. त्या खालच्या बेनिफिशियरी डिटेल ऑफ द व्हेरिफिकेशन या लिंकवर क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, कधी कधी डिझाईन थोडं बदलू शकतं, पण तुम्हाला याच नावाचा पर्याय शोधायचा आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्हाला तुमचा पत्ता निवडायचा आहे. पहिल्यांदा तुमचं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव आणि ग्रामपंचायत अचूकपणे निवडा. ही एक गोष्ट शांतपणे आणि बरोबर भरा. त्यानंतर तुम्हाला योजनेचे नाव निवडायचे आहे. तिथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडा. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष निवडायचं आहे. नवीन यादीसाठी मेन्यूमध्ये सर्वात नवीन वर्ष निवडा, जसे की 2024-25 किंवा जसे उपलब्ध असेल ते. सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट करताच काही सेकंदात तुमच्या गावाची संपूर्ण घरकुल लाभार्थी यादी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही खाली स्क्रोल करून संपूर्ण यादी बघू शकता. यादी तुमचं नाव शोधण्यासाठी ब्राउझरच्या मेनूमध्ये फाइंड इन द पेज या पर्यायावर वापरून तुम्ही थेट तुमचं नाव टाईप करून शोधू शकता. ही यादी तुम्ही PDF मध्ये डाउनलोड किंवा एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करू शकता. मित्रांनो, जर यादीत तुमचं नाव दिसत नसेल तर लगेच घाबरून जाऊ नका. याची काही वेगळी कारणं असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज कदाचित अजून मंजूर व्हायला प्रक्रियेत असेल. दुसरं कारण, तुम्ही चुकीचं आर्थिक वर्ष किंवा गाव निवडलं असेल. त्यामुळे एकदा सगळी माहिती पुन्हा बरोबर टाकून तपासा. हे सुद्धा असू शकतं की तुमचं नाव पात्रतेच्या निकषामध्ये बसलं नसेल किंवा सर्वेक्षणाच्यामुळे यादीत नसेल, त्यामुळे ऑनलाईन दिसत नाही. तरी तुम्हाला खात्री आहे की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. तर मग पाहिलं किती सोपं होतं आहे. जर या व्हिडिओमुळे तुमची मदत झाली असेल आणि तुमचा महत्त्वाचा वेळ वाचला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही माहिती खूप मोलाची आहे. तुमच्या गावात, मित्रपरिवारात अनेक जण असतील, त्यांना याची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासोबत WhatsApp ग्रुपवर लगेच शेअर करा आणि तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी हेलपाटा वाचू शकतो. आणि हो, भविष्यात अशाच सरकारी योजनेची सोपी आणि अचूक माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा.